मार्केटमध्ये खारी घ्यायला गेलं तर खारी खूपच महाग झाली. मला तरी खारी आवडते. चला म्हटलं आज घरीच बनवूयात. त्याच्यासाठी काय करायचं, इथं मी 2 वाटी मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी तेल टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चपातीला पीठ मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर एका डिशमध्ये 2 चमचे मैदा घेऊन त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा साठा तयार करून घ्यायचा आहे. याला साठा बोलतात. मळून घेतलेल्या पिठाचे मी एकसारखे गोळे तयार करून घेतलेत आणि ह्याच्या अशा पातळ चपात्या लाटून घ्यायच्यात. सगळ्या एका साईजमध्ये लाटून घ्यायच्यात आणि हा साठा चपातीला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती असा चिमूटभर कोरडा आटा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा दुसरी चपाती ठेवायची. सेम तशीच प्रोसेस करायची. पुन्हा साठा लावायचा, कोरडं पीठ लावायचं, पुन्हा चपाती ठेवायची, साठा लावायचा आणि कोरडं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं दोन्ही बाजूंनी. पुन्हा तिसरी बाजू, मग त्याच्यानंतर ही बाजू वरती ठेवायची. हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं जाडच ठेवायचं आहे. जाड ठेवलं म्हणजे आपल्या जी खारी आहे ते चांगली होते. त्यानंतर सुरीनं अशा साईडच्या कडा कट करून घ्यायच्यात. चौकोनी आकारामध्ये हे आपण खारी कट करून घेणार आहोत. आम्ही अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही कट देऊ शकता. नंतर अशा ह्या एका प्लेटमध्ये भरून घ्यायच्यात आणि आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात. त्याच्यासाठी मी गॅसवर मंद आचेवर तेल गरम करून घेतलं आहे. खारी करताना एक लक्षात ठेवायचं की तेल हे मंद आचेवरच गरम करावं लागतं. त्याच्यानंतर मी हा खारी त्याच्यामध्ये तळून घेते. खारी तळताना गॅस शेवटपर्यंत मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्याच्यावरतीच आपल्याला ह्या खाऱ्या तळून घ्यायच्यात. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळत राहायचं आहे. बघा किती छान तळून तयार आहेत आपल्या खारी. आहेत की नाही? मार्केटसारखे खारी आपली मस्त आहे ना. तुम्ही पण एकदा बनवून ट्राय करा आणि सांगा कशा होतात ते. माझ्या तर खारी अशा झाल्यात. मला जास्त आवडलेत. मस्त. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खारी कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.